परत गुन्हेगारी डोकं वर काढते, जेणेकरून गोरगरिबाला याचा खूप मोठा त्रास होतोय. कोणाची घरं खाली करून घेणे, कोणाची दुकानं खाली करून घेणे, कोणाकडे हप्ते मागणे, बिल्डरला त्रास देणे, बांधकाम व्यवसायाच्या साईटवर जाऊन मजुरांना मारहाण करणे, तसेच MIDC मधून एखादा नवीन कारखाना आला तर त्याच्याकडे हप्ते सुद्धा मागणे, यांच्यामुळे शैलेश शिर्के याच्यामुळं अख्खे अंबरनाथ MIDC तर त्रस्त आहे. बरेच कारखाने इथून बंद करून निघून गेलेत. म्हणजे एवढा त्रास आहे ह्या शिर्केचा. काल पाहिलं असेल आपण की अविनाश जाधव यांनी सांगितलं की ही जी कलम दाखल झाली आहेत त्या कलमासाठी कोणी मोठ्या नेत्यानेचा हात आहे. माझं अविनाश जाधव यांना म्हणणं आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या शैलेश शिर्केसाठी तुम्हाला कोणी तुमच्या मोठ्या नेत्याने पाठवलं आहे का? त्यांना तुम्ही अशा गुंड प्रवृत्तीचा तुम्ही अजून त्यांना असे कृत्य करण्यासाठी तुम्ही त्यांना अजून वाढावा देत आहात. तुम्ही हे बंद करावं. पूर्ण माहिती काढून घ्या. त्यांच्यावर तुम्हाला माहिती असली पाहिजे. दोघांनाही बसवलं पाहिजे. तू विचारलं पाहिजे, विचारा आणि मग करा. आणि जर यापुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर अशी मारहाण झाली तर आम्ही सडेतोड उत्तर द्यायला तयार आहोत. मोर्चा काढणं हे त्यांना संविधानाने त्यांना परमिशन दिली, संविधानामध्ये ते लिहिले ते काढू शकतात. तो पोलिसांचा विषय आहे. पोलीस बघतील. आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही.